नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रिया आता दामिनी वकीलला भेटायला आलेली असते. त्यावर दामिनी वकील आता प्रियाला म्हणते की मी रविराज नाही आहे, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलायचं नाही. त्या रात्री आश्रमात जे काही घडलं होतं ते सगळं तुला खरं सांगावं लागेल. तर आता प्रिया महिपतकडे बघू लागते. त्यावर महिपत म्हणतो की सगळं सत्य सांग. तर मात्र आता प्रिया दामिनी वकीलला सगळं काही खरं सांगते की तो खून होता तो साक्षीनेच केला होता. खून झाल्यानंतर साक्षी तिथून निघून जाते आणि पुढचं जे काही होतं ते सगळं काही मीच केलं होतं. म्हणजे साक्षीने ज्या पिस्तूलने विलासचा खून केला होता ती पिस्तूल मी मधुभाऊंच्या हातात ठेवली होती आणि त्यानंतर विलासच्याच मोबाईलने मी पोलिसांना मेसेज केला होता. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की विलासचा खून 8:30 वाजता झाला होता. तर दामिनी वकील प्रियाला म्हणते की तुला हे सगळं करताना किती वेळ लागला असेल, म्हणजेच तू पोलिसांना मेसेज कधी केला होता. त्यावर प्रिया म्हणते की मला पावणा तास तरी लागला असेल. तर आता याच ठिकाणी प्रियाने खूप मोठी चूक केलेली असते. दामिनी वकील म्हणते तू काय वेडी आहेस का. त्यावर प्रिया आणि महिपत म्हणते की अहो काय झालं एवढं तुम्हाला ओरडायला. त्यावर आता दामिनी वकील म्हणते की अगं तू मेसेज एवढा लेट का केलास. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विलासचा खून 8:30ला झाला आहे आणि तू 9 नंतर मेसेज केला आहे. जरा विचार कर, एखादा व्यक्ती मेल्यानंतर पोलिसांना मेसेज कसा करू शकेल. आणि आता ही जर गोष्ट त्या अर्जुन सुभेदारला कळाली ना तर तो नक्कीच मधुभाऊंना यातून वाचवेल. अर्जुनने जर कोर्टात हे सिद्ध केलं की त्या रात्री विलासने नाही तर भलतेच कोणीतरी मेसेज केला होता तर तू सुद्धा अडकशील, कारण त्या रात्री आश्रमात तूच एकटी होतीस. तर आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते. तर दुसरीकडे दामिनी वकीलचं बोलणं सत्य झालेलं असतं, म्हणजेच अर्जुनला हे समजलेलं असते की मेसेज नक्की कोणीतरी दुसऱ्यानेच केला आहे. तर अर्जुन म्हणतो की आता आपला हाती चांगलाच पुरावा लागला आहे, आता मी कोर्टामध्ये बघा कसं हे सगळं काही सिद्ध करतो. तर हे सगळं काही घडत असताना सायली देखील तिची जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असते. एकीकडे प्रिया असते जिचा घरात पायच लागत नसतो, ती सारखी बाहेर फिरत असते. तर दुसरीकडे सायली घरातील सगळी कामं करत असते आणि हे सगळं काही कल्पनाच्या लक्षात येतं. तर विमल देखील कल्पना सांगू लागते की प्रियाताई तर घरात थांबतच नाही आणि आपली सायली सगळी कामं करते. तुम्ही त्यांचा एवढा रागराग करत असता, पण मात्र सायलीताई कधीही तुमच्याबद्दल वाईट बोलत नाही. एवढंच नाही तर सायलीताई नेहमीच तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही तिला माफ करा. त्यावर आता कल्पना विमलला म्हणते की अगं तुला काय वाटतंय, मला चांगलं वाटतंय का सायलीला असा त्रास देऊन. तुलाही चांगलंच माहिती आहे एका वेळी माझं किती प्रेम होतं तिच्यावर, पण तिने मला फसवलं आहे. तिची कसली मजबुरी असली तरी तिने मला सगळं काही सत्य सांगायला पाहिजे होतं. त्यावर विमल म्हणते की काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला वेळेवरच सांगाव्या लागतात, म्हणूनच सायलीताईने काही सांगितलं नसेल. तर दुसरीकडे अर्जुन देखील प्रयत्न करत असतो की काही झालं तरी सायली आणि आईमधील दुरावा कमी करायचा. तर अर्जुनच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि शेवटी आता कल्पनाला तिची चूक समजते. तर सायली देखील तिच्या प्रेमाने आता कल्पनाचं मन जिंकणे आणि आता कल्पनाचे अश्रू अनावर होतात. तर आता प्रतापही कल्पनाला सांगू लागतो की अगं तू उगाच असा खोटा राग दाखवू नकोस, मला माहिती आहे की तू सुद्धा सायलीला माफ केलं आहे. प्रतापने तर अगोदरच सायलीला माफ केलेलं असतं आणि तो आता कल्पनालाही सांगतो की तू आता एवढा राग करू नकोस. तर मात्र आता कल्पना रडू लागते आणि ती सायलीला मिठी मारत म्हणते की मला माफ कर सायली, आतापर्यंत मी तुझ्याशी खूपच वाईट वागले आहे आणि तू नेहमीच आमच्या सगळ्यांचं चांगलं करत आली आहेस. तर हे सगळं काही प्रिया बघते तर तिला धक्काच बसतो, कारण तिला समजलेलं असतं की आता सायली आणि कल्पना आई पुन्हा एकदा एकत्र आल्यात. सायली कल्पनाच्या एकत्र आल्यामुळे आता प्रिया एकटी पडलेली असते. तर मालिकेचे पुढील भागांचे अपडेट अशा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.